घरच्यांना माहितीच नाही मी जुगार खेळायला गेलेलो आणि वाटेत सावला सोडून आलो. श्रद्धाला कळलं ना तर सगळं संपेल. ये हो बंगला ये. यावेळी त्यांच्याबरोबर आम्ही पण आलो. तुम्ही मी सांगितलं होतं ना, मी आणि माझी बायको आम्ही सत्संगाला खारघरला गेलो होतो म्हणून. नाही म्हणजे या म्हणाल्या होत्या की आम्ही कुठे जाणार, आम्ही इथेच आहोत. असं कसं बोलू शकता तुम्ही आता? ही ना ताई, ही ना मुलखाची वेंधळी आहे माझी बायको. तुम्ही त्या दिवशी आलेला होतात आमच्याकडे, म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये होतात, रडतही होतात, त्यामुळे ही पण जरा गोंधळली असेल हो. त्यामुळे एखादा शब्द जरा इकडचा तिकडे झाला असेल. सॉरी हा. अहो आता मी काय, एक मिनिट. हे बघा साहेब, ह्याच्यात ना सगळ्या टोल नाक्याच्या पावत्या मी ज्या भरतो ना त्या जपून ठेवलेल्या असतात. आता ह्या तर आम्ही घरी नाही ना छापत साहेब. साहेब तुम्हाला हवं ना तर मी सत्संगाला येणाऱ्या माणसांचे नंबरही देतो. तुम्ही त्यांनाही हवं तर फोन करून चौकशी करा आणि विचारू शकता ना की मी ती आणि माझी बायको तिकडे आलो होतो का नाही ते. माझा जरा फोन घेऊन या बघू. सॉलिड तयारीत या झेले. सगळं एकदम व्यवस्थित, पावत्या बिवत्या टोल नाक्याच्या या सगळ्या चिट्ट्या चापाट्या आधीपासून जपून ठेवतो का आत्ताच? अहो साहेब सवय आहे मला तशी. अहो साहेब, त्यांचा स्वभावच आहे तसा. हा. अगदी हिशोबीन शिस्तप्रिय आहेत म्हणून तर मला सारखा ओरडा मिळतो ना. हे बघा साहेब, अहो काय आहे साहेब, एक तर माझी बायको मुलखाची वेंधळी, त्यात हा एवढा सगळा डोलारा सांभाळायचा म्हणजे शिस्तबद्ध राहायलाच पाहिजे ना साहेब. साहेब तुम्ही यातल्या कुठल्याही नंबरला फोन करून विचारू शकता आम्ही तिकडे गेलो होतो की नाही. साहेब तुम्हाला हवं ना तुम्ही तिथलं सीसीटीव्ही फुटेज किंवा लोकेशन चेक करा ना. आमची कामं आम्हाला शिकवू नका. अहो साहेब आम्ही पण बघतो ना हे टीव्ही सिनेमा मधले पोलीस सामान्य माणसाला कसा त्रास देतात ते. नाही म्हणजे अहो कशाला उगाच त्यांच्या वाकड्यात शिरताय. मग काय, काही आरोप करतात आपल्यावरती आणि आपण ऐकून घ्यायचं का? चांगुलपणाचे ना साहेब दिवसच नाही राहील. चांगुलपणाचा बुरखा पांघरून खूप वाईट माणसं या जगात फिरतात झेले. आणि अशी वाईट माणसं आम्हाला रोज भेटतात. विषय असा आहे की हा जो आहे ना हा झेरम, आता याचा चांगुलपणा पहा. ज्या दिवशी तुम्ही इथे नव्हता त्या दिवशी हा इथे आला होता यांच्या मुलीच्या शोधात. हा आणि यांनी याच्या डोळ्यांनी पाहिलं की इथे पार्टी होत होती. साहेब यांनी आपण साहेब ह्याला मी पण ओळखत नाही. होतं ना असं, पोलिसांची इतक्या जवळून चौकशी करायला लागले ना की असं होतं. पण पोलीस मदत करतात आठवायला. ये इकडे. अहो साहेब ये. बस इथे झेले. अहो साहेब हे बघ आई, मी जर ठरवलं ना तर पुढच्या 2 मिनिटात तुझ्याकडून सगळं बदलून घेऊ शकतो. हा पटकन जा. इथे पार्टी झाली होती की नाही? अहो साहेब मी खरंच सांगतो इथे खरंच कुठची पार्टी झालेली नव्हती हो. आता तुम्हाला कसा विश्वास बसेल? आता एकच शेवटचा पुरावा मी देऊ शकतो तो म्हणजे माझी माणसं जी इथे कायम असतात या बंगल्यावरती. एक मिनिट मी बोलवतो त्यांना. जगदीश, जगदीश ये पळाला तुझा जगदीश. गळवी पकडा. हे थांब, पळतो कुठे? थांब तुझ्या तर आता कुठे पळत होता? कुठे पळत होता? कुठे पळत होता? का पळत होतास? माफ करा साहेब. का पळत होतास? इथे रेव पार्टी झाली होती का? हो साहेब. म्हणजे माझी मुलगी म्हणजे सावनी आली होती ना इथे. यांची मुलगी आली होती. साहेब होते ना रेव पार्टीला. साहेब नव्हते. हे देवा कर्म माझं जगदीश. अरे काय केलं रे तुम्ही हे? आम्ही इथे नसताना तुमच्या विश्वासावरती सोपवतो ना रे ही वास्तू आम्ही. आपली पवित्र वास्तू. बघा ना, आणि आम्ही नसताना तुम्ही असे रेव पार्टीचे धंदे करता का रे इकडे? यांची मुलगी आली होती का? पटकन सांग.
साहेब माझीच चूक झाली, मी यांच्यावरती नको तेवढा विश्वास ठेवला साहेब. आणि तुम्ही बघितलं ना विश्वासाची फळं काय मिळतात आपल्याला ती. आता तरी सुधरा, नका कोणावरती डोळे दाखवून विश्वास नका ठेवू. तुम्ही किती वेळा तुम्हाला मी हेच समजवतो. आता नका कोणाला बंगल्यात येऊन देऊ, बंगल्याकडे नीट लक्ष ठेवा. मी येतो जाऊन. अहो तुम्ही कुठे निघालात आता? अहो, आता या बंगल्याची जबाबदारी आपली, आपण मालक आहोत. त्यामुळे इथे घडते ही जबाबदारी झटकून कसं चालेल मला. येतो मी जाऊन. साहेब माझी चूक झाली, मला अटक करा. का बाहेर उभी असली तुझी पर्सनल गाडी आहे? सरकारी गाडी. आम्ही ठरवतो त्यात कुणी बसायचं कुणी नाही. जेव्हा तुला न्यायचं आहे ना जिथे, तेव्हा सागर संगीत नेणार. तोपर्यंत कर्जत सोडून कुठेही जाऊ नको. चौकशी चालू आहे, कळलं का? ठीक आहे साहेब, मनापासून माफी मागतो ताई. आम्ही तुमची दोघं म्हणजे आमच्या बंगल्यात आमच्या मागे हे असं काही होत असेल याची खरंच कल्पना नव्हती हो आम्हाला. चुकलं आमचं, माफ करा. आई, श्रद्धा काही बोलली का? कधी येणार ती? तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये म्हणून म्हटलं बघतो. कुठे गेली होतीस? कर्जतला मला न सांगता? मी आलो असतो ना. परस्पर गेले मी पोलीस स्टेशनवरून. काय काय झालं तिकडे? तुला विचारतोय काय झालं? साऊने तुला लोकेशन पाठवलं होतं ते बरोबर होतं. झेलेच्याच घरात झाली पार्टी. तू खोटं बोलला ना तो आपल्याशी? नाही, खोटं नाही बोलला तो. त्याला माहित नव्हतं. काय बोलतोय तो? माहिती नव्हतं म्हणजे काल रात्री पार्टी झाली आणि त्याला सकाळपर्यंत काही माहितीच नाही? अरे त्याच्याकडे जी माणसं काम करतात ना, तो नसताना बंगला भाड्याने देतात. ती भरपूर पैसे मिळतात त्यांना त्याचे. अच्छा, म्हणून म्हणून ते दोघं जण मारून काढले. कारण मी विचारत होतो ना पार्टी झाली. ए अभय, रेव पार्टी म्हणजे त्याच्यात ड्रग्ज घेतात ना रे? अजून काही नाही ना? श्रद्धा तू का विचारतेस? नाही, तो भोसले म्हणतो ना सारखं रेव पार्टी रेव पार्टी. आपली साऊ तिथे पार्टीला गेली होती म्हणजे ती ड्रग्ज घेत नसेल ना? त्याच्यावर विश्वास आहे तुला? साऊवर नाही? आपली साऊ असं काहीही करत नाही. कशावरून? तुला माहिती आहे का? आहे, मला खात्री आहे. माझ्या मुलीची मला खात्री आहे. खात्रीने आता आपण दोघंही काही सांगू शकतो असं वाटतंय तुला? तरी सुद्धा माझी साऊ ड्रग्ज घेणार नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला ती कुठल्या तरी पब मध्ये गेली होती. तिला तिकडे तिच्या मित्रमैत्रिणी जबरदस्ती दारू पाजली. 2 दिवस ती अपसेट होती. तिला आवडलंच नाही हे सगळं. ती अगं ड्रग्ज कुठून घेणार? काय बोलतेस तू? साऊ पब मध्ये गेली होती? कधी? जुनी गोष्ट. अभय, मी काय विचारते, पब मध्ये कधी गेली होती साऊ? बर्थडेचं सेलिब्रेशन करायला. दिलवर तो आलाय. किलवर आज थोडक्यात निभावलंय सगळं. नाही म्हणजे मी माझ्या बाजूनी पूर्ण काळजी घेतलेली होती. पार्टीत कोण गेस्ट येणार आहेत त्या सगळ्यांचे नंबरही होते माझ्याकडे. कोण कधी आला कोण कधी गेला याचीही डिटेल्स आहेत माझ्याकडे. पण तो भलताच पोरगा कुठनं पार्टीत कधी आला काही कळलंच नाही हो. नाही म्हणजे लिस्टमध्ये नाव नव्हतं ना त्याचं. बहुतेक त्यांनीच पोलिसांना माहिती दिली असेल आणि म्हणून पोलीस माझ्या बंगल्यावरती आले होते. नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही. मी माझ्या माणसावरती ढकललंय सगळं. आणि मला खात्री आहे म्हणजे माझा माणूस आपल्यापर्यंत नाही पोचू देणार त्यांना. आपण त्यामुळे सेफ आहोत. चूक झाली माझी. अशी चूक नाही होणार पुन्हा माझ्याकडून. हे सगळं त्या
नताशामुळे झाले. ती सापडली पाहिजे. वेळ संपली. किलवर मी म्हटलं ना की मी हँडल करतो हे प्रकरण. मला आता असं वाटतंय मी एका वेगळ्या जगात जगत होते आणि साऊ एका वेगळ्या जगात जगत होती. मला वाटत होतं मी एक चांगली आई आहे. माझ्या मुलीच्या जडणघडणीकडे माझं लक्ष आहे. आई, तुला आठवतंय तू मला विचारायचीस की मला तुझा राग येतो का? मी म्हणायचे नाही, मी कशाला रागवू, पण मला खूप राग यायचा तुझा. खूप गोष्टींसाठी दोष दिलाय मी तुला आणि सगळ्यात जास्त या गोष्टीसाठी दिलाय की तू मला कधी काही विचारायचीच नाही. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कोण आहेत, मी कुठे जाते, काय करते, अभ्यास कसा चाललाय, काहीच विचारलं नाहीस तू मला. कारण मला त्याची गरजच वाटली नाही. तू खूप शहाणी मुलगी होतीस. सगळं आपलं आपलं सांभाळायचीस आणि मुख्य म्हणजे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण मला वाटायचं ना आपल्या आईने आपल्याला विचारावं, आपली चौकशी करावी, आपल्याला 4 गोष्टी सांगाव्या. आपण आपलं रस्त्याच्या कडेला निवडुंगासारखं वाढतोय. आपल्या आईला आपली काही काळजीच नाही असं वाटायचं मला. आणि म्हणून मी साऊला विचारायचे की तू कुठे चालली आहेस, कोणाबरोबर आहेस, तुझे मित्रमैत्रिणी कोण. म्हणजे तिच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मला माहीत असणं हे माझं कर्तव्य आहे असं वाटायचं मला. पण आता लक्षात येतंय की त्याने काहीच निष्पन्न झालं नाही. कित्येक गोष्टी मला माहीतच नव्हत्या. अनेक गोष्टी मला मुद्दामून सांगितल्या गेल्या नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातल्या माझ्या सगळ्या समजुती चुकल्या. एक मुलगी म्हणूनही आणि आई म्हणूनही. कुठलीही आई 100% शिकून येत नाही बाळा. मूल शिकतं तशी आई सुद्धा आई व्हायला शिकतच असते. प्रत्येकीचं मत वेगळं असतं, विचार वेगळा असतो. आपलं मूल कसं वाढावं याबद्दल तिच्या काही विशिष्ट कल्पना असतात. त्या चूक किंवा बरोबर असं काही नसतं ग. जे एका बाबतीत पूर्णपणे बरोबर असू शकतं ते दुसऱ्या बाबतीत पूर्णपणे चुकीचंही असू शकतं. असं बरेच वेळेला होतं. विद्वान आईबापांच्या पोटी नालायक पोरं निपसतात आणि मूर्ख आईबापांची मुलं शहाणी होतात. आणि आई म्हणून आपल्या मुलाच्या बाबतीत आपण स्वतःला किती जबाबदार धरायचं हा जिचा तिचा प्रश्न आहे. सावनीच्या बाबतीत नक्की काय झालंय हे आपल्याला माहित नाही आहे. आणि हा तिढा नेमका कसा सुटणार आहे हेही आपल्याला माहित नाही. आणि जग काय ग, सगळ्यांना नावं ठेवतात, मलाही ठेवली. पण आपण आपल्या निष्ठांवर आणि तत्वांवर ठाम राहिलं पाहिजे. बोला ना. हॅलो. हा, मी ACP चौधरी बोलते. तुम्ही जरा पोलीस स्टेशनला येऊ शकाल का, तुम्ही आणि तुमचे मिस्टर? का काही झालंय का, काही कळलंय का? नाही, काही कळलं नाहीये, पण मला जरा बोलायचंय तुमच्याशी. प्लीज या. हो येतो. मिसेस मिरजकर, आमच्या डिपार्टमेंटने सावनीला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, पण अजूनही तसा काही रिझल्ट हाती आलेला नाहीये. तपासाची दिशा चुकते असं नाही वाटत आहे तुम्हाला?
त्यांना बोलू दे. नाही, तुम्हाला असं वाटतंय याचं मला वाईट वाटतंय, पण आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय तपास करण्याचा, आणि तो योग्य दिशेने करतोय. आणि अगदीच काही हाताशी लागलेलं नाहीये असं नाहीये. बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. पण होतंय असं की ह्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करताना आमच्या अखत्यारीत नसलेल्या काही गोष्टी आमच्या समोर येत आहेत. उदाहरणार्थ कर्जतचा परिसर. आता कर्जत आमच्या हद्दीत येत नाही, वेगवेगळ्या परमिशन घ्यायला लागतात, त्याच्यामध्ये काही डिले होतात. पण आम्ही जसजसं ह्या केसमध्ये पुढे चाललेलो आहोत ना, तशी ही केस कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे. अर्थात आमच्या डिपार्टमेंटनी अजून फुल ब्लोन इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं नाहीये, पण मला असं वाटतं की आता ते इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आत्ता वाटते तुम्हाला मॅडम? अहो, पहिल्यांदाच करायला हवं होतं ना तुम्ही. काय ते न करण्याची आमची काही कारणं आहेत. आता काय करायचं ठरवलेत तुम्ही? आता सावनीचा फोटो आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सर्क्युलेट करणार. सायबर सेल टीम तिचा फोटो, तिची माहिती प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियावरती व्हायरल करते. काळजी करू नका, ती सापडली की आपण तिची सगळी माहिती सोशल मीडियावरून काढून टाकू. त्या माहितीचा काहीही गैरवापर होणार नाही. पण मुद्दा हा आहे की आता आपल्याला सावनीबद्दलची सगळी माहिती सोशल मीडियावरती व्हायरल करावी लागेल, कारण सोशल मीडिया सगळ्यात इझी ऍक्सेस आहे, आणि तो जितका इझी आहे तितका डोक्याला तापदायक असू शकतो. कारण तुम्ही शाळेत जाता, तुम्ही बाहेर जाता, एकदा मीडियामध्ये ही माहिती बाहेर आली की पत्रकार तुमच्या दाराशी येऊन थांबणार, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारणार, आजूबाजूचे लोक चर्चा करतील, बोबाटा होईल. ह्याचं सोशल आणि पॉलिटिकल प्रेशर येऊ शकतं. काही उत्साही माणसं कॅम्पेन चालवू शकतात, त्यामुळे नको ती इन्फॉर्मेशन बाहेर जाऊ शकते आणि त्याचे वेगळेच परिणाम होऊ शकतात. आम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण आम्हाला त्याची सवय असते. 24 तास आम्ही तेच काम करतो. पण काय, तुमच्यासारख्या सामान्य माणसांना याची सवय नसते, त्यामुळे तुम्हाला ह्याचा खूप त्रास होऊ शकतो. नाही, आमची काळजी करू नका. बोलू देत लोकांना, होऊ दे चर्चा, काही हरकत नाही. पण आता आमची साऊ सापडायला हवी. काळजी करू नका, सापडेल. जमदाडे, सगळी माहिती सर्क्युलेट करा. येस मॅडम. आणि आमच्याकडे काही माहिती आली की आम्ही अपडेट करू तुम्हाला. तुम्ही निघालात तरी चालेल. मॅडम, तुम्हाला असं नाही वाटत तुम्ही अनुलोम विलोम करत राहा, शांत. भूक लागली आहे मला. ओरडा खायचा. श्रद्धा मॅडम, एक मिनिट, माझ्यासोबत या ना जरा. काय झालं? आज सकाळी कर्जतमध्ये झेल्याने जे स्टेटमेंट दिलं त्यावरती तुमची सही हवी. विटनेस. हां.
हा कोण आहे? राठोड, जगत राठोड. तुमच्याच गाडीत डेड बॉडी सापडली ना त्याची. अरे त्याला का ठेवलंय तिथे? मयत झालाय ना तो, काढ त्याला. हो मॅडम. अभय ना झालंय माझं, निघूया. हा. तुला ऍड्रेस मेसेज केलाय, तिथे नेऊन दे. त्या राठोडचा आणि तुझा काय संबंध? कुठे आहे राठोड? आम्ही गुन्हेगार पकडायला गेलो तिथे तुम्ही सापडला, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोण राठोड? तुम्ही ऐकलंयत का कधी नाव? साहेबांकडून, बोकीलकडून, माझ्याकडून कधी ऐकलंयत नाव? काय? ऐक ना, श्रद्धा, मला वाटतं हे बघ, तुला काय वाटतं ना याचा विचार नाही करायचा आहे मला आता. माझं ऐकून तर घे मी काय म्हणतोय. अरे तुझंच तर ऐकते ना. काय होईल? बदनामी होईल ना, होऊ दे. पण आता मला माझी साऊ हवी आहे. अगं मला पण आपली साऊ परत आलेली हवी आहे. चौधरी जे काही करणार आहे त्याला माझा विरोध नाहीच आहे मुळी. मग मला तू एक काम कर, तू आता घरी जा. मला एक काम आठवलं. नाही, कुठे चाललायस तू? मी काम संपलं की सांगेन ना तुला. कसलं काम? सांगेन ना तुला, सगळं सविस्तर सांगेन. तू आता असं काही करणार नाहीयेस ज्याने आपल्याला. नाही, असं काही करणार नाहीये तू. रिक्षा रिक्षा, रुक रुक. अभय हो, तू काळजी करू नको, सांगितलं. तू मला कळवत राहा. हो, मी कळवतो. फोन चालू ठेव तुझा. फोन चालू आहे. सापडल्या वेळ निघली भरलायस.